कोकणातला पार्ट 1 आणि पार्ट 2 आपण नक्कीच बघा। नमस्कार, मी राजेश निंबाळकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आपण येऊन पोहोचलो आहोत परशुराम भूमी येथे। येथे आपल्याला भगवान परशुरामांचा वसुंधरेवर उभा असलेला पुतळा नजरेस पडतो। फारच सुंदर असे हे शिल्प साकारण्यात आले आहे। वसुंधरेच्या आतमध्ये आपल्याला ध्यानधारणेसाठी सोय केलेली आहे। कोस्टल रोडने प्रवास करत असताना एके ठिकाणी निसर्गाचे फार सुंदर असे दृश्य आम्हास पाहावयास मिळाले। त्याकरिता आम्ही आवर्जून थांबलो। आपण येऊन पोहोचलो आहोत कड्यावरचा गणपती याच्या दर्शनासाठी। मंदिर फारच सुंदर आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। दुपारची वेळ झाली असल्यामुळे आम्ही दोघांनी कोकम सरबतचा आस्वाद घेतला। बाप्पाचं नामस्मरण करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। आपण येऊन पोहोचलो आसूद येथे श्री केशवराज यांचे दर्शनासाठी।
वाह, किती सुंदर वाडा आहे. केशवराज मंदिराकडे जाणारा रस्ता हा निसर्गप्रेमींसाठी एक मेजवानीच आहे. दोन्ही बाजूनी उंच आणि गर्द झाडी, कधी पुलावरून तर कधी डोंगराच्या पायऱ्या उतरत तर कधी चढत जावे लागते. फारच सुंदर असा नजारा आहे. हा रस्ता मार्गक्रमण करत असताना तुमच्या मनाला एक वेगळंच समाधान देऊन जातं. चढताना उतरताना आपली दमछाक होत असते, परंतु निसर्गात बघताना आपण ते सगळे विसरून जातो. गारंबीचा बापू या कादंबरीत या पुलाचा उल्लेख आहे, पण त्यावेळी हा पूल लाकडी होता. हा प्रवास आपल्याला सुखद अनुभव देत असतो. आणि बघता बघता निसर्ग अनुभवता आपण मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिराजवळ एका गोमुखातून पाणी वाहताना आपल्याला दिसत असतं. हे पाणी वरून झाडाच्या बुंध्यातून येते असं आम्हाला समजले आणि हे तेथून दगडी पन्हाळी मार्फत आणण्यात आले आहे. केशवराज मंदिर हे पांडवकालीन असून एका रात्रीत पांडवांनी बांधले असे म्हणतात. हे भगवान विष्णूंचे एकमेव मंदिर असं आहे जे गावाच्या बाहेर आहे. याशिवाय आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या परिसराला डोळ्यासमोर ठेवून श्री ना पेंडसे या महान लेखकाने गारंबीचा बापू ही कादंबरी लिहिली तो हाच परिसर. गारंबीचा बापू या चित्रपटामध्ये चित्रीकरण देखील या परिसरातलीच आहे. या चित्रपटात डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी भूमिका केली होती. ह्या सुंदर प्रवासाचे आठवण मनात जतन करून आम्ही परतीच्या मार्गावर निघालो. आणि येऊन पोचलो हॉटेल साधना एक्सक्लुझिव्ह.
हॉटेल फॅमिलीसोबत राहण्यासाठी उत्तम असे एक ठिकाण आहे. उगवत्या सूर्याला नमन करताना कोकणात अनुभवलेल्या बऱ्याच आठवणी मनात तरळून निघाल्या. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. कोकणातील हा 5 दिवसांचा ठेवा मनात जतन करून आम्ही निघालो.